ही गोष्ट कदाचित आपलं आयुष्य बदलू शकते. कधीकधी असं एखादं साधंसं वाक्य आपल्याला थांबायला भाग पाडतं, नाही का? आज आपण एका अशाच कथेच्या गहिरे जाणार आहोत, जी आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला कुठेतरी नक्कीच स्पर्श करेल. तर या कथेचं शीर्षक आहे उशिराचा पश्चाताप. ऐकायला खूप साधं वाटतं, पण हा फक्त शब्द नाहीये, ही एक भावना आहे. ही गोष्ट आहे त्या प्रेमाची ज्याची किंमत आपल्याला वेळेवर कळत नाही, आणि त्या क्षणांची जे एकदा निसटले की पुन्हा कधीच परत येत नाहीत. चला तर मग सुरुवात करूया. कथेची सुरुवात होते एका आईच्या त्यागापासून. असा त्याग जो बऱ्याचदा आपल्या डोळ्यांना दिसतच नाही. आणि इथेच आपल्याला कथेतील मुख्य पात्र आणि त्यांच्या नात्यातली एक खोल दरी दिसायला लागते. तर हे पात्र आहे अमित. एका छोट्याशा गावात आपल्या आईसोबत राहायचा. वडील लहानपणीच वारल्यामुळे त्याची आईच त्याचं सर्वस्व होती. विचार करा, लोकांच्या घरी काम करून एकटीनं तिने त्याला वाढवलं. तिचा प्रत्येक दिवस, तिचा प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त अमितसाठी होता. इथे ना, एकाच घरात दोन वेगळी जगं होती. एका बाजूला होती आईची स्वप्न. तिला वाटायचं आपला मुलगा खूप शिकेल, मोठा माणूस बनेल, त्याचं आयुष्य सुखी होईल. आणि दुसऱ्या बाजूला होतं अमितचं वास्तव. त्याला आईचे कष्ट कधी दिसलेच नाहीत. तिच्या त्यागाऐवजी त्याला दिसायचा तो फक्त छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारा राग आणि चिडचिड. पण तरीही ती आई होती. ती सगळं काही शांतपणे सहन करायची. चेहऱ्यावर एक हसू ठेवून आतलं सगळं दुःख लपवून टाकायची. कारण तिचं प्रेम निरपेक्ष होतं. त्याला कशाचीच अपेक्षा नव्हती. आणि मग येतो तो दिवस. प्रत्येक गोष्टीत एक वळण येतं, नाही का? एक असं वळण जिथून सगळं काही बदलून जातं. हा तोच क्षण आहे जिथे एका मुलाचा राग त्याला त्याच्या घरापासून, त्याच्या आईपासून कायमचा दूर घेऊन जातो. एका दिवशी रागाच्या भरात अमितच्या तोंडून असे शब्द बाहेर पडले जे कधीच परत घेता येणार नव्हते. त्याने आईला खूप काही सुनावलं. तो एक असा क्षण होता जिथे नात्याचा नाजूक धागा एकाच झटक्यात तुटून गेला. आणि तो घरातून निघून गेला, मागे वळून न पाहता. त्याची आई दारात उभी होती, त्याला थांबवत होती, रडत होती. पण तिच्या आवाजाकडे, तिच्या अस्वांकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तर आईच्या मायेची सावली सोडून अमित एका नव्या जगात पोहोचला होता. एक असं जग जे त्याला एक असा धडा शिकवणार होतं जो तो घरात कधीच शिकू शकला नव्हता. जगाचा कठोरपणा. शहराची ती सगळी चमकधमक लवकरच विरून गेली. नोकरीसाठी त्याला दारोदार फिरावं लागलं, कित्येक रात्री उपाशी झोपावं लागलं. पण पैशांपेक्षा जास्त त्याला एकटेपणा खात होता. या गर्दीच्या शहरात त्याला कोणी ओळखणारं होतं, ना पडल्यावर कोणी हात देणारं. आईशिवाय आयुष्य किती कठीण असतं हे त्याला आता पहिल्यांदा कळत होतं. अशा वेळी जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो, तेव्हा त्याला कोणाचे शब्द आठवतात, कोणाची आठवण येते? त्याला आठवले ते आईचेच शब्द, बाळा, काहीही झालं तरी हार मानू नकोस. त्या शब्दांनी त्याला क्षणभर धीर दिला खरा, पण त्याचा खोटा अभिमान, तो अहंकार आडवा आला. एक फोन उचलून आईशी बोलावं एवढी हिंमत तो कधीच करू शकला नाही. बघता बघता वर्ष निघून गेली आणि शेवटी अमितने निर्णय घेतला घरी परतण्याचा. पण त्याला जराही कल्पना नव्हती की त्याच्या या परतीच्या प्रवासाच्या शेवटी एक असं सत्य त्याची वाट पाहतंय जे त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. शहरात थोडं स्थिरावल्यावर काही वर्षांनी त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला. कदाचित आता त्याचा राग शांत झाला होता, किंवा कदाचित त्याला आईची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती. पण जेव्हा त्याने घराचं दार उघडलं, आत फक्त भयान शांतता होती. ते घर रिकामं होतं, इतकं रिकामं की ती शांतताच त्याच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. तो घाबरतच शेजाऱ्यांकडे धावला आणि तिथे तिथे त्याला ते सत्य कळालं, ज्याचा सामना करायला तो अजिबात तयार नव्हता. शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं की त्याची आई रोज दारात उभी राहून त्याची वाट बघायची, प्रत्येक दिवशी, फक्त एकाच आशेवर की आज आज तरी तिचा मुलगा परत येईल. पण काही महिन्यांपूर्वीच त्याची वाट पाहून पाहून तिने प्राण सोडले होते. तो परत आला होता, हो, पण खूपच उशीर करून. घरात त्याला आईने लिहिलेलं एक पत्र सापडलं. त्यात फक्त 4 ओळी होत्या. बाळा, तू जिथे कुठे असशील, आनंदी राहा. मला खात्री आहे की तू एक दिवस नक्की मोठा होशील. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तिच्या शेवटच्या शब्दांमध्ये तक्रार नव्हती, राग नव्हता. होतं ते फक्त आणि फक्त बिनशर्त प्रेम.
अमितची ही गोष्ट फक्त त्याची एकट्याची नाहीये. त्याच्या गोष्टीतून एक असं सत्य बाहेर येतं जे आपल्या सगळ्यांना लागू होतं. ते सत्य आहे पश्चातापाच्या ओझ्याचं. ही कथा आपल्याला 3 गोष्टी शिकवते. पहिली, आई-वडिलांचं प्रेम खरंच बिनशर्त असतं. दुसरी, की ते प्रेम व्यक्त करायला आणि त्याची कदर करायला आपल्याकडे अमर्याद वेळ नसतो, तो वेळ मर्यादित असतो. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची, की ती वेळ एकदा निघून गेली की हातात फक्त जरतर आणि पश्चाताप उरतो. आणि यालाच म्हणतात उशिराचा पश्चाताप. म्हणजे काय? तर एखाद्याच्या प्रेमाची खरी किंमत तेव्हा कळणं जेव्हा ती व्यक्ती आणि ती संधी दोन्हीही कायमची निघून गेलेली असते. आणि जाता जाता हा एक प्रश्न मी आपल्या सर्वांसाठी सोडून जातोय. अशी कोणती गोष्ट आहे जी बोलण्यासाठी आपण उद्याची वाट पाहतोय? जरा विचार करा, कारण तो उद्या कधीकधी येतच नाही.